धन्यवाद उठून फॅमिलीला उठूनला. भरते बांगडी माल. कपडा पण कुठे गेलाय काम काय इथं बसलं नाही ते कपडा तुमच्या जागेवर तर काय म्हणलं कापाव जरा. याला वाटी म्हणतात, याला नाडा म्हणतात. गोळ्या खायच्या सोडून बसले बघा मी इथं. पनी भेटाना, नाडा भेटाना, पुड्या भेटाना, काय करायचं यादच राहत नाही मला. काय करायचं यादच राहत नाही. ह्याच्यात 7 आयटम टाकावं लागतात बघा. 7. आता ह्याच्यात हे टाकायचं हळद आणि कुंकू. आपल्याला वाटतं ना जाऊ द्या हे तरी काम आपल्याला घरात बसून भेटतंय, तेवढंच केलं तर आपलं भाजीपाल्याचं भागत आहे म्हणून करत राहते की हो मी, म्हणून करत राहते. आणि काय माहिती मला हे असेच कामं घरात बसूनच आवडतात ते, आणि जेवण बनवायची कामं आवडतात. मी असं घरगुतीच कामं बऱ्याच दिवसांनी केलेले आहेत बरं का. आणि मला त्याच्यामध्येच येस बरकत येतं या. मला या माझ्या पॅकिंगच्या कामातच मला बेस्ट येतं या. पुरींना म्हणते करी जा, आपला हे व्यवसाय आहे, आपलं हे व्यवसाय आहे पहिल्यापासून, आपल्याला ह्याच्यातच येस बरकत आहे. पुरीला मी सांगते, पुरीला काय आहे माझी टिंगल वाटते ना, टिंगल वाढती म्हणून म्हणते करून बघा. करून बघायला काय हरकत आहे का नाही? करून बघायला काय हरकत आहे? असा नाडा असतो. आता नाडा नाहीये आपल्याला, नाडा नाहीये म्हणून म्हणलं पुरींना कसं करून बघा बाई तुम्ही. वर 6 महिने बघा तुम्हाला कसं वाटते, काय हात मळते का पाय मळते. आपल्या घरातल्या घरात काम आहे, घरातल्या घरात किती चांगलं आहे. घरातल्या घरात जर 500 रुपये भेटले तर काय कमी आहेत का हो? कुठं फॅमिली कमी आहेत का सांगा बरं. आणि आपल्याला हे 500 रुपयाचं 15,000 रुपये महिना होते. हां भले 8-8 दिवसाला पैसे घ्या तुम्ही, पण ह्याच्यापासून किती बरकत आहे माझ्या मनाला माहिती आहे. माझ्या मनाला माहिती आहे ह्याच्यापासून किती बरकत आहे. मला हे धंदा, हेच मला काम आवडते, हेच बिझनेस मला आवडते. लोकांची काय गुलामी करत बसायचो हे का नाही? हे उलट चांगलं आहे ना. बरं आता ह्यांना कळलं तर बरं आहे. आता माझ्या बोलण्यावर ध्यान देत नाही तर मग मी तरी काय करू. आता म्हणलं हे काम कर जा, चांगले आपलं घरातलं बघून बघून आपलं काही काय रात दिवस तुम्ही करू नका. रात दिवस तर मी करणार ना, रात दिवस मी करणार. नुसतं आपलं घरचं स्वयंपाक पाणी बनवून आपलं हे करा तुम्ही. आता तुम्हाला सगळं स्वयंपाक पाणी बनवून तुम्ही जर सगळं करून जर केलं तर तुम्हाला रोजचे 250 म्हणलं तरी बघा 7,500-8 हजारापर्यंत होतं या. मग 8 हजार काय तुम्हाला घरात बसून बस झालं ना. 8 हजार हां नुसतं घराचं भाडं गेलं तरी बस झालं. 8 भेटते 10 भेटते. आता हे काम आपल्यावर आहे ना. 300चं केलं तर 9,000 बी भेटते आहे का नाही? मी म्हणते तुम्ही एवढा हिसाबच करू नका ना. तुमचं घर भाडं भरायला मी पैसे देते, पण हे करा ना तुम्ही. म्हणजे मग दुसऱ्यांचा अजून माल घेऊ आपण.
माल दुसऱ्याचा पण घेऊ ना. आता हे एकाचाच माल आहे, आता हे कोणी करत नाही म्हणून मी एकाचाच घेते. जर तुम्ही हातभार लावला तर मग घ्यायला येईल ना माल दुसरा. आता मी हे 300चं करते बघा. आता रात्रीच, आता तुम्ही तर तसलं करणार नाही रात दिवस, मला माहिती आहे. पण मी तर करते ना. बघा आता मी रात्री 200चं केलं, रात्री 200चं केलं आणि आता 300चं होईल. झालं की माझं मग 500चं काम. अजून मला काय पाहिजे घरात बसून, सांगा बरं. हां सांगा. करावं लागतं. केलं तर सगळं होते, नाही केलं तर काहीच होत नाही. बाहेर काय भटकत बसायला लागलात तुम्ही? आहे ना तुम्हाला घरामध्ये काम आहे ना. वाटतं तर दुसऱ्या पण अजून डबल माल घ्यायला येईल. जास्त करा. हां नवऱ्याला बसवा जरा, चला आपण जरा बसू इथं. उगा दिवसातून नाही का 2-2 तास बी बसलं ना, 2 टाइम, तरी बी आवलंही झालं. म्हणजे दुसरा अजून माल आपल्याला आणता येतं या. आता एवढं बी तुम्हाला नाही करायचं म्हणल्यावर आता मी तरी काय सांगू, है का नाही. आता सांगण्याची बी काय हाती असती या. बार 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 लहान लेकराला सांगितले हो तेच बसायचं का सांगत, कळत नाही का? हां आता एवढं तुमचे वय झाले, तुम्हाला काय कळत नाही का? आता एवढं मोठं कर्ज झाले, कशाने फेडायचं तुम्ही सांगा बरं. एवढं मोठं कर्ज झाले, कशाने फेडायचं? हां आपल्याला मेहनत केली तरच आपलं कर्ज फिटणार आहे ना. काही याजच भरत बसायचं का नाही, याजामध्ये बरबाद व्हायचं? हां किती याज जाते महिन्याला, तुम्हाला काय माहिती हो माझ्या बहिणींनो आणि भावांनो. तुम्हाला काय माहिती याज किती जाते किती नाही, काय सांगत बसून. म्हणून म्हणते हाय घरात काम आपलं थोडंफार करा. मेन भाडं तरी जाईल ना, भाडं तरी जाईल बघायचं. तू माझं काय त्यांचं काय, मला काय, मी नाही घेणार पैसे, तुम्हाला भाड्याला देऊन टाका मी, हे का नाही. मी आपलं दावगोळीपुरतं घेत जाईल, बाकीचं भाड्याला द्या बाबा. हां तुम्हाला 10,000 तुम्हाला दिले, 10,000 देईन बाबा मी. मला हे करू लागलं ना दिवसातून 2-2 अडीच तास केलं ना. बघा आता कामधंदा झाले आता जेवण खावणं झाले तर आता 2-2.5 तास. आता किती वाजल्या समजा, 2 वाजल्या, आता 3 वाजल्या समजा. 3 वाजल्या, 3 4 5 वाजता तर केलं तरी पण बस झालं. नाहीतर मग असं सकाळचं नाश्ता पाणी करून शिने किती वाजायला, 1 वाजायला. 12ला तर होतं की हो काम. सकाळी लवकर उठलं, 9ला उठलं तरी 12ला होते काम. 12ला जर बसलं, 12, 1, 2, 3 वाजायला तुम्ही खाया प्यायच्या नादी लागा. खा प्या 4 वाजतं. मग आराम करा 6 वाजतं. मग 6च्या नंतर चहा पाणी करा, सगळं करा. अजून इथं थोडं 3 तास वापस बसा. 6 ते 7, 8, बरं 8 वाजता जाऊ दे. 8च्या नंतर स्वयंपाक असतं. अहो एवढं बी केलं, 5 तास केलं ना, तरी बी मी हे बघा तुम्हाला 10,000 रुपये देईन. तरी पण मी 10,000 रुपये देईन. आणि ते काय रोजच असतं का हो सांगा? रोज नसते ना, रोज नसते. मागू परेशान होते माणूस. मग कसं तरी 2-3 दिवसाला आणून देतात हे मी माल. रोज नसतं ना. रोज असतं तर मग अजून चांगलंच होतं. मग 12-13 हजारापर्यंत पण तुम्हाला मी दिले असते, है का नाही. पण आता तुम्ही हे तर करा ना, कमीत कमी जे आहे ते तरी करू लागा ना. तरी मी तुम्हाला 10,000 रुपये देते की. आणि त्याच्यातून बी कधी असणार कधी नसणार ना. त्याच्यातून बी इकडं जायचं तिकडं जायचं तुमचं असतेच. आणि त्या टायमाला तर मी आहेच ना. आणि मी तर इथं माल असला ना, मी तर रात दिवस बसणारच मी. आता मी नाही म्हणत तुम्ही भरा हे करा ते करा, हे नाही म्हणत मी. मी काय म्हणते, नाही तर आता मी माल बघा सगळं, आता असा माल मी सगळा भरून ठेवला आहे बघा. इकडं भरून ठेवला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं भरून ठेवला आहे मी. भरून ठेवला हे. आता हे भरणार आहे मी. हे सगळं भरून देणार. हे पण भरून ठेवलं आहे. नुसत्या पुड्या टाकून नुसती पॅकिंग करायची. बघा मी काय दुसरं म्हणत नाही तुम्हाला काय.
चल सगळ्यांना नमस्कार. सांगितलं मी एवढं समजून, मग आता ह्याच्या पुढे मी काय बोलणार आहे. चला.